गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? झालं का सगळ्यांचं चहा वगैरे पिऊन? माझा अजून सगळा पसारा पडला, आता आवरायचं चाललंय. सगळ्यांना मी माझं डेली रुटीन दाखवणार आहे. आणि माझं चॅनल जुना आहे पण ब्लॉग नवीन आहे. तर आता माझ्या बाळाला मी औषध पाजले आहेत, आंघोळ घातली आणि झोपवले. तर त्याचे ड्रॉप वगैरे गरम पाणी करून धुवत आहे. त्यासाठी गरम पाणी ठेवले करायला. मध्ये मध्ये बाळ पण उठतंय, त्यामुळे त्याला झोका देत देत आवरावं लागते. तर अशा प्रकारे ड्रॉप चांगले गरम पाण्यामध्ये मी धुवूनच मगच बाळाला वापरत असते. आणि वापरून झाल्यानंतर पण असेच गरम पाण्याने धुवून घेते. तर आता सगळं आवरायला घेतलेलं आहे. अशा प्रकारे खाटावरचं आधी आवरून घेतलंय. बाळ झोपल्यानंतरच मग हळूहळू करावं लागतं सगळं. ते झोपलेलं आहे तोपर्यंतच. अजून स्वयंपाक पण बाकी आहे. तर आज तुम्हाला मी भाजी बनवताना पण दाखवणार आहे. तर चला आपण वाटाण्याची भाजी बनवू. तुम्ही म्हणाल कढई घासून घेतली. कढई नाही का, कढई आहे अजून, पण मला ह्या कढईमध्ये जास्त सुकी भाजी बनवायची असेल तर छान होते बारीक गॅसवरती, म्हणून. तर त्यासाठी कांदे कापून घेतले, टोमॅटो पण कापून घेते. आणि सिंपल अशी भाजी बनवते मी वाटाण्याची. थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि थोडा लसूण बस एवढंच घालते मी, जास्त काही घालत नाही. तर लसूण सोलून घेते, चाकूने सोलते मी, कारण नख सगळे कापलेत, बाळाला लागतील म्हणून. तर आज असंच मी कच्चं वाटून घेतलेलं आहे ते. तर आता तेल टाकूया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं. आम्ही जास्त वापरत नाही तेल, त्यामुळं आम्ही कमीच टाकतो. जास्त तेलाने मळमळ होते, त्यामुळं जास्त तेल नाही खात आम्ही. तर आता तेल तापू देऊया चांगलं. तोपर्यंत मी वाटाणा सोलून घेते. वाटाण्याचं सीजन आहे, त्यामुळं वाटाणे भरपूर आणून सोलून ठेवते मी. आता तेलामध्ये मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानंतर आपण जे वाटण बनवले ते वाटण त्यामध्ये टाकून द्यायचं आणि ते वाटण चांगलं परतू द्यायचं. तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतू द्यायचं, कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची, तर पूर्ण त्यातलं पाणी पण आटून द्यायचं. आता हळद घेतली, थोडी धना पावडर घेतली आहे, घरकुल मसाला थोडा घेतला, चिकन सुहाना मसाला, आणि हा आमच्या घरचा इसूर आहे, जो आमच्या आईने म्हणजे माझ्या सासूबाईंनी बनवलेला आहे. तर तो थोडा घेतला. तो खूप तिखट आहे, त्यामुळं मी थोडा 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल मिरची वगैरे टाकू शकता. माझी मिरची संपली, त्यामुळं मी इसूरच घातलेला आहे. म्हणजे कोणी काळा मसाला पण म्हणतं त्याला. तर मसाला इकडं परततोय भाजीचा, तोपर्यंत आपण तिकडं भात गरम करून घेऊया. छान असा मसाला परतून देऊयात चांगला. मोठा गॅस केलेला आहे. पाणी त्यामध्ये घालायचं नाही, कारण वाफेवर शिजवल्यावर छान होतं, पण मिक्सरच्या भांड्याला भरपूर मसाला राहतो, त्यामुळं ते थोडंसं धुवून घेतलंय. एकदम थोडंसं पाणी टाकलंय मी त्यात, पण ते पण आटू द्यायचं पूर्ण. वाफेवर शिजवल्यानंतर भाजीला खूप छान चव येते. मस्त असा वास पण सुटलेला आहे पूर्ण घरभर. आणि मला असं वाटाण्याची सुकी भाजी खूप आवडते. चला भात परतून घेऊ. तोपर्यंत भात असं चांगला फोडून घेते. भात रात्रीचा राहिलेला आहे, कुणीच खाल्ला नाही रात्री भात, त्यामुळं तसंच आहे. तर त्याला आपण जिरा राईस बनवूया. कोणी म्हणतं शिळं खायचं नसतं, पण गरम केल्यानंतर रात्रीचं सकाळी खाल्लं तर चालतं. मस्त असं मसाल्याला पण, भाजीच्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. तेल सुटेपर्यंत भात परतून होईल. इकडं भात फोडून झाला आहे, त्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया तेलामध्ये. तेल पण तापले, चांगले जिरे तडतडून द्यायचे. तडतडून जिरेवरती आले की मग त्यामध्ये भात टाकून घ्यायचा. भात टाकून झाला की परतून घ्यायचं चांगलं. मस्त असं लागतो भात हा खायला. तुम्ही कसे करता तुम्ही मला सांगा. आम्ही तर असं शिळा राहिल्यानंतर आम्ही असं बनवतो. कधी कधी हळद चटणी टाकून पण फ्राय करतो. बघा मसाल्याला मस्तपैकी तेल सुटले. आता बारीक करून ठेवते, तोपर्यंत भात परतून घेते.
नाहीतर मसाला जळून जाईल. भाताकडे लक्ष देता देता सगळं दोन्ही एका वेळी करायचं म्हटलं ना होत नाही, मग एकाला ना एकाला प्रॉब्लेम होतोच. बघा असा भात मस्त लागतो. कोण कोण असा भात खाता? आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही असा जिरे न घालता फक्त असा तेलात परतलेला खायचो आम्ही. मसाला परतलाय, वाटाणे टाकून घेऊ त्यात आत. वाटाणे टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आणि बारीक गॅस करून असंच ठेवून द्यायचं. मोठा जरी करून ठेवला तरी पटकन शिजते ही भाजी, कारण हे ओले वाटाणे म्हणजे भिजवून पण बनवतो कुणी कुणी, पण हे भिजवलेले नाही आहेत. आता वाटाण्याचं सीजन आहे, वाटाणे स्वस्त आहेत, त्यामुळे एकदमच आणून ठेवलेले आहेत मी. मग सोलून असं मस्त वाटाण्याचं सीजन आहे तोपर्यंत भरपूर वाटाणे खायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता त्याला चांगलं परतून घ्यायचं. तर अशा प्रकारे चांगलं परतून घेते मी आणि त्यानंतर वाफेवर शिजवते. कारण मी मोठ्या गॅसवर जरी बनवलं ना तर लगेच ते 2-3 मिनटामध्ये वाटाणे शिजतात. पण मला बाकीचे पण कामं, मी भाजी होईपर्यंत बाकीचे पण कामं करणार आहेत, त्यामुळं मी बारीक गॅसवरच ठेवणार आहे. आणि तुम्ही कशा प्रकारे वाटाण्याची भाजी बनवता तुम्ही पण नक्की सांगा मला. हे बघा अशा प्रकारे बनवते मी हे. आता पाणी पिऊन घेते, कारण फास्टमध्ये सगळं काम करत करत कोणी म्हणाल तोंड लावून पाणी का पिती बॉटलने, पण मला दाढीला माझा प्रॉब्लेम झाला आहे, जरा दुखते, त्यामुळं तिथं पाणी लागलं की झिंझिण्या येतात, त्यामुळं मला तोंड लावूनच प्यावं लागते. नाहीतर मी तोंड लावून पित नव्हते आधी. तर आता भात काढून घेऊ म्हणजे भांडे मोकळे होतील. परत बाळामुळं दिवसभर सारखं भांडे वगैरे घासायला जमत नाही. झोपलेले बाळ तोपर्यंत जेवढं कामं उरकता येतील तोपर्यंत मी उरकून घेण्याचा प्रयत्न करत असते. कारण एकदा उठल्यानंतर मग त्याला पण थोडा वेळ द्यायचं, खेळायचं त्याच्यासोबत. एकदा उठलं की मग लवकर नाही झोपल्यानंतर मग त्यासोबत टाईम घालवला की कामं मग करता येत नाही. झोपलेला असेल तोपर्यंत सगळं मोकळं करून वगैरे आवरून घेतलं की टेन्शन नाही. माझे केस बघून कोणाला वाटत असेल हिने अजून आंघोळ केली नाही का, तर असं काही नाही आहे, माझी आंघोळ झालेली आहे. पण आधी मी घरातलं सगळं आवरते आणि नंतरनं डोकं वगैरे विंचरते, नंतरनं माझं आवरते मी. सकाळी नाही जमलं तर मी दुपारी सगळं आवरल्यानंतरच करते शक्यतो, सकाळी नाहीच करत. आता थोडेसे भांडे राहिले होते ते लावून घेतले. अशा प्रकारे एक 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 करायला लागलं की मध्ये दुसरं काम पण दिसलं की तेही करू. एवढं कामं पडलेले असल्यानंतरनं जे दिसेल ते पटपट करून घ्यायचं. तिथलं कचरा भरून घेते, म्हणजे किचन लगेच हे करून घ्यायला, किचन साफ करून घेतलं की तोपर्यंत दुसरं पण एखादं काम होऊन जाईल माझं. तर आता कोण असं करतं की भाजी वगैरे झाल्यानंतर एखादं म्हणजे थोडं शिजायचं राहिलेली असते भाजी, पण गॅस घासण्याची कोणाकोणाला घाई असते. आता मी जर थोडं तेल वगैरे उडलेलं असलं ना तर मी गॅसवर भाजीची कढई असताना तसंच मी साईडने पुसून घेते लगेच. पण आता गॅस खराब झालेला आहे त्यामुळं अगोदर घासून घेते गॅस आणि नंतर भाजी परत शिजायला ठेवणार आहे मी. तर माझ्यासारखं असं कोण करतं मला नक्की सांगा. मला तर अशी खूप सवय आहे की गॅस जर खराब झालेला म्हणजे थोडंसं उडालेलं असेल तेलाचं वगैरे आणि भाजी वगैरे शिजायचं राहिले असेल तर मी ते लगेच असं पुसून घेते. आता गॅस मी घासून घेते स्वच्छ, कारण एकदा मग भांडे वगैरे घासायला गेलं, मोरीमध्ये गेलं की मग भांडे कपडे करून मग बाहेर यायला बरं होतं, कारण सारखं मग भांडे घासून झाले की मग परत यायचं गॅस घासायचा. त्यापेक्षा मी पहिलं सगळं बाहेरचं आवरून घेत असते. किचन, गॅस झाडून, फरशी सगळं झाल्यानंतर मी कपडे भांडे करायला जाते. कारण आमचं इथं नळाचं पाणी पण जास्त उडतं तर सगळे कपडे ओले होऊन जातात. मग ते ओल्या कपड्यांनी परत इकडं घरामध्ये फरशीवर फिरायचं, मग परत त्याच्यावरून पाय घसरतं हे होतं. आता माझ्या इथं तेल उडून किचनची भिंत एवढी खराब झाली ना, त्यासाठी जर काही असेल ना की कोणाकडं काही ते तसं नाही हो म्हणून, तर मला सांगा की त्याला काय लावता येईल काय नाही. स्टाईल फरशी असली तर ते एवढी घाण होत नाही, कारण त्याला तेल जरी उडालं आणि कपड्यांनी लगेच कपडा फिरवून घेतला ना तरी पण ते लगेच होऊन जातं. स्टाईल फरशीला थोडंसं आणि साबणाच्या हाताने जरी फिरवलं आणि कपडा मारून घेतलं की एकदम क्लीन दिसतं. पण ही अशी भिंत काय होतं माहिती आहे का, फक्त भिंत जर असेल ना तर त्याला तेल तर उडतंच, कितीही प्रयत्न केला न उडण्याचा, तर किचन छोटा असल्यामुळं ते उडतंच आणि उडल्यानंतर पण
ते जर घासलं तर त्याच्यावरचा कलर निघून जातो आणि खाली ते पूर्ण काळं काळं दिसतं आणि एकदम खराब दिसतं ते. तर तिथं काही असेल वेगळं तर मला नक्की सांगा की तिथं काय लावता येईल किंवा काय वेगळं करता येईल, किंवा जो दुसरा कुठला कलर असतो काय असतो की काय करता येईल असं मला सांगा तिथं, की जेणेकरून ते असं दिसणार नाही. मी भरपूर प्रयत्न करते की तिथं तेल उडणार नाही, पण ते उडल्याशिवाय राहतच नाही. फोडणी टाकली की ते थोडंफार का होईना उडतंच. कपडा मी दुसरा घेतलाय गॅस पुसायला, कारण त्या कपड्याने पाणी शोषूनच घेत नव्हतं. कॉटनचा कपडा असला ना की पटकनी असं स्वच्छ निघून जातं. आता मस्तपैकी क्लीन झालाय बघा गॅस. एकदा गॅस क्लीन झाला, फरशी वगैरे पुसून झाले की असं निम्मा भार कमी झाल्यासारखं वाटतं मला. बाळ माझं उठतंय सारखं, त्यामुळं पटपट पटपट आवरते मी. मध्ये मध्ये त्याला झोका पण देते. आंघोळ घालून झोपवलं की भरपूर वेळ झोपतं, पण आज काय झालं काय माहिती, आज सारखं हालतंय, सारखं उठतंय मध्ये मध्ये. तर माझा मुलगा आहे दुसरा एक मोठा, तो व्हिडिओ काढतोय माझा. व्हिडिओ काढत काढत तो पण मध्ये मध्ये बाळाला झोका देतोय. तोपर्यंत मी बाकीचं आवरते. आता मी गॅसच्या थाळ्या घासून घेते अगोदर, म्हणजे भाजी शिजायला, आपली भाजी शिजायची राहिली आहे. आणि कोणी म्हणतं असं की, असंही म्हणतात लोक की भाजी एकदा उतरून ठेवल्यानंतर न ते परत शिजत नाही, तर असं काही नसतं. मी तर भरपूर वेळा असं करते, पण छान होती भाजी. असं काही होत नाही की उतरून ठेवलं मग ते थंड झालं की शिजत नाही वगैरे. आता आरामशीर बारीक गॅसवर शिजत तोपर्यंत झाडून घेते मी. मुलं घरात असले की पसारा इकडं तिकडं. माझ्या मुलाला मी किती वेळा सांगते की इथं तर पसारा ठेवायचा नाही असा, पण त्याचा कलर करायचा ब्रश हे ते कुठेही टाकून देतो खाली. त्यामुळं कितीही आवरलं ना तरी पसारा हा सारखा होत राहतो. आता फरशी पुसून घेते. मध्ये भाजी झाली का बघूयात आपण. अजून झालेली नाही आहे, तर थोडंसं म्हणजे भाजी शिजली, पण पाणी आपण थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून टाकलं होतं, त्यामुळे ते थोडं पाणी आटू देऊयात अजून. आता बघा मस्तपैकी पाणी आटले. मोठा गॅस करून ठेवलं होता परत थोडा वेळ. तर अशा प्रकारे मस्त अशी भाजी झाली आणि असं खमंग वास पूर्ण घरभर सुटलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. साधी आणि सिंपल रेसिपी एकदम हिरव्या वाटाण्याची. आता हे गरम पाणी करायला ठेवते मी माझ्यासाठी पिण्यासाठी मला. तोपर्यंत मी आता भांडे घासून घेते, कारण दुपार सकाळचं माझं आवरायला दुपार होत आली. आता ते जेवायला येतील तोपर्यंत भांडे वगैरे तर झाले पाहिजेत, नाहीतर आल्यानंतर असंच उठावं लागतं, अर्धवट काम सोडून जेवावं लागतं. आणि काम जर अर्धवट राहिलेलं असेल ना तर जेवण पण जात नाही. तसं मला एकदा सगळं आवरलं की मग निवांत जेवण्याची मजा एकदम वेगळी असते. तर भांडे घासून झाले, आता धुवून घेते पटकन. माझा मुलगा चेष्टा करतोय व्हिडिओ बनवत बनवत माझी. धुवून घेते भांडे. त्यात भांडे धुवून झाले की कपडे धुते, तोपर्यंत जेवायला यायचा टाईम होतोय. मग जेवण केलं की मग झाले फ्री. तुम्हाला माझा नवीन ब्लॉग कसा वाटतो मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझा हा डेली व्लॉग पहिलाच व्लॉग आहे हा, त्यामुळं मला सपोर्ट करा सगळ्यांनी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाणी पण उकळले प्यायचं. तर मुलाला सांगितलं मी बंद करायला, आणि बाळाला झोका द्यायला पण सांगितलं आहे. लहान बाळ असल्यानंतर घरामध्ये असं होतं की आवरत आवरत एकाच माणसाला जर सगळं करायचं असेल ना तर होतं थोडं. मला तर सकाळी आवरायला घेतल्यानंतर ना दुपार होतीच आवरता आवरता. माझा व्हिडिओ आवडल्यानंतर मला लाईक सपोर्ट सगळ्यांनी करा, कारण मला काय बोलायचं काही नाही, व्हिडिओ कसं बनवायचं काय मला काही त्यातलं एवढं माहीत नाही. मी पहिलाच ब्लॉग बनवला. मी फक्त रील्स बनवते इंस्टाग्रामला वगैरे, बनवायची तेच टाकायची मी चॅनलवरती. पण आता मी बनवायला चालू करत आहे, तर मी डेली रुटीन तुम्हाला दाखवत जाईल. आता भांडे झाले आहेत, मी आता कपडे धुवून घेते तोपर्यंत. खाली अगोदर भाजी झाल्यानंतर मी खाली पण ठेवलं होतं. ते जेवायला आलेत आता. 1 वाजलंय बघा दुपारचं आवरता आवरता.
वेळ कामामध्ये कधी निघून जातो ना समजत पण नाही. ते येईपर्यंत माझं रोज तसं आवरतं, बऱ्यापैकी आवरलेलं असतं. तर आता आम्ही जेवायला बसलोय. तुम्ही सगळे जेवले का सांगा मला. तर वरण आहे बघा, भात आहे. त्याचं शूट घेतलेलं नाही आहे मी, कारण वरण चपाती हे मी सकाळीच बनवून घेतलं होतं लवकर 6 वाजताच. 6-7 वाजेपर्यंत झालं होतं ते. अशी चपाती आणि वाटाण्याची भाजी मुलाला दिलेली आहे. तो वरण भात नंतर खाणार आणि माझे मिस्टर मला जेवायला बसल्यानंतर पहिला घास, रोज मला पहिला घास चारतात आणि नंतरच ते जेवायला सुरुवात करतात. आता जेवल्याची भांडी पण घासून घेते लगेच, म्हणजे दिवसभर परत भांडी पडणार नाहीत. आता बाळ अजून झोपलेले तर तेवढ्या वेळामध्ये जेवलेले भांडे पण घासून होतील. थोडेच असल्यामुळे म्हटलं लगेच घासून घेऊयात. अवतार माझा असं झाला आहे की सगळे म्हणत असतील कसं, पण कसं माहिती का, अगोदर घर स्वच्छ ठेवते आम्ही आणि नंतर मग असं नाही की स्वतः स्वच्छ राहत नाही, फक्त डोकं विंचरणे ह्या गोष्टीकडे सकाळी सकाळी मला वेळच भेटत नाही करायला. कारण काम सोडून अगोदर केस वगैरे, कारण केस विंचरायचे घरात बाळ असल्यामुळे ते घरात विंचरायला पण जमत नाही. त्यामुळे असं वाटतं अगोदर सगळं कामं करून घ्यावेत, नंतर निवांत मग केस वगैरे पण विंचरायला. मला 2 गोष्टींसाठी निवांत वेळ पाहिजे असतो, एक जेवण आणि एक केस विंचरायला. त्यामुळे मी फक्त सकाळी आंघोळ केल्यानंतर मी काहीसुद्धा मेकअप नाही, काही करत नाही. म्हणून मी केस वगैरे पण मी नंतरच विंचरत असते. सगळं आवरून झाल्यानंतर मग विंचरते दुपारी. तर जेवलेले भांडे घासून झालेत बघा माझे. आता कपडे वाळत घालायचे राहिले आहेत. आता भांडे एवढे ठेवून देते जाळीमध्ये. मगाचे भांडे पण एवढे आहेत बघा, त्यात जागा पण नाही बसायला, इतके भांडे पडतात ते. आम्ही 2-3च माणसं आहेत घरामध्ये, मुलगा, मी आणि मिस्टर. आणि बाळ तर काय, बाळाचे काही भांडे पडत नाहीत अजून. तर मग आता मोरी घासून घेऊया आपण, नंतर कपडे वाळत घालूयात. म्हणजे मोरीच्या बाहेर निघालं की परत ओलं व्हायचं काम नाही, कारण कपडे खूप ओले होऊन जातात, तिथं पाणी उडतं. कारण छोटी मोरी असल्यामुळं, मोरी खूप छोटी आहे त्यामुळं जागा पण पुरत नाही बसायला. घासताना बघा दगड माझ्या बोटाला इतका लागला आहे आता की नखच तुटून गेलं असं चमड्यापर्यंत. जाऊ द्या असं. चला आता मोरी घासून घेते. डेली घासले तरी पण ते आहे तसं रोज साबणाच्या पाण्याने याने ते परत होतच तसं रोज. एवढं घासून घेतलं की झालं मग. कोणतरी आवाज देत होतं बाहेर, त्यामुळे शांत थांबले होते. चला कपडे वाळत घालून घेते आता. झालेले आहेत कपडे, मगाशी धुवून झालेत, आता सुकायला टाकलं म्हणजे झालं. ती माझी मांजर आहे बघा, मनी, अशी डोकून डोकून बघते की मम्मा काय करते इकडं. बाळ झाल्यापासून तिला जास्त जवळ पण घेत नाही मी, कारण केस वगैरे चिकटतात म्हणून. तर तिला पण असा चेहरा तिचा उदास उदास वाटतो. खूप दिवसातून आज तिला जवळ घेतले मी, नाहीतर तिला कंटिन्यू ती माझ्याजवळ बसायची, माझ्याजवळ थांबायची. पण आता बाळामुळं नको वाटतं असं की केस वगैरे तिचे चिकटते अंगाला. तर ते बाळ आता लहान असल्यामुळं कसं हात वगैरे तोंडात घालतं, हे तर तोंडात वगैरे जाईल त्याच्या. त्यामुळं ती रुसली माझ्यावरती की मम्मी मला आता जवळ घेत नाही, बोलत नाही, काय नाही. 1-1.5 महिना झाला असेल मी तिला हात पण लावला नव्हता असा. तर आताशी घेतलं तिला जवळ मी. आता उरलेले परत कपडे सुकत टाकून घेते. मस्त वारं सुटले तर लवकर सुकून जातात कपडे पण, आणि वातावरण पण इतकं छान झालं की असं मस्त ऊन पडले, थंडी वाजतीये, उन्हात जाऊन बसू वाटते. पण बाळामुळे तेही जाता येत नाही, घरातच थांबावं लागतं. कारण बाळ अजून माझं लहान आहे. लहान म्हणजे बघा, अजून 1.25 महिना पण नाही झालेला डिलिव्हरी होऊन. आता होईल 2-3 दिवसात 1.25 महिना होईल. तर गोधडी मी सकाळी बघा, ही गोधडी मी सकाळी पहाटे 3:30 वाजता धुतली होती. बाळाने शी केली होती त्यावरती. तर सकाळी मी 3:30 वाजता लगेच ती धुवून टाकली आणि आतापर्यंत सुकून पण गेली.
ऊन लवकर धुतल्यामुळं ती लवकर सुकली. परत तसंच ठेवायला नको म्हणून मी बाळाला झोपी लावून लगेच सकाळी धुवून घेतली गोधडी पण. आता हे उरलेले कपडे रात्री धुवून टाकलेले, कारण बाळामुळं 2-3 वेळा तरी दिवसातनं कपडे धुवावे लागतात मला. त्याचे लंगोट बाळोते वगैरे पडतात, तर ते सू केलेले पण थंडीमुळं सू पण भरपूर वेळा करतं आणि ते सू केलेले पण तसे मी वापरत नाही, कारण जंतू इन्फेक्शन नको म्हणून. मी ते पण पाण्यातून डेटॉलच्या पाण्यामधून काढून मगच वापरते त्याला, त्यामुळे जास्त निघतात धुवायला. तर हे सगळं बाळाचे कपडे, गोधडी वगैरे, शॉल वगैरे त्याची ती घड्या करून व्यवस्थित असं ठेवून देते. वाळलेलं परत नंतर निघालच अजून धुवायला. शिवाजी महाराजांचं काहीतरी गाडी आली बाहेर, तर ते काहीतरी अनाऊन्समेंट करतात, ओरडतात. ते कॅलेंडरमध्ये बघत आहे की काय आहे का शिवाजी महाराजांचं. आज पण काहीतरी दाखवत नाही आहे. तुमच्या सगळ्यांचे जेवण झाले का सांगा मला. इतकी थंडी वाजती आता, घरात असून पण थंडी इतकी सुटली आहे भरपूर. आता स्वेटर घालून बसते. आता झालेलंच आहे म्हणजे सगळं झालं आहे तसं आता आवरून. डोकं वगैरे विंचरते, मग झालं बघा. अशा प्रकारे सकाळी ब्लॉग चालू केला त्यावेळेस किती पसारा होता घरामध्ये, आणि आता बघा किती क्लीन, किती छान मस्त असं दिसतंय. तर आवरून झाल्यानंतर छान वाटतं. आता सगळं आवरून झालं आहे. हा माझा मुलगा आहे, तो शूट करत होता आणि ब्लॉग बनवायला पण मला त्यांनीच सांगितले. तर चला बाय बाय सगळ्यांना. आता डोकं वगैरे विंचरलं होतं, म्हटलं बाय बाय तर म्हण सगळ्यांना, म्हणून परत मी बाय बाय म्हणण्यासाठी आले. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.